आणि मुंबईतल्या रक्ताच्या काळ्या बाजारासंदर्भातली पुढची बातमी आहे। एक मोठा आरोप करण्यात आला की मुंबईमध्ये रक्ताचा काळा बाजार केला जातोय। हे प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं तर मुंबईतील जे महानगर रक्तपेढीच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरातल्या रक्तपिशव्या गायब झाल्या। 180 रक्तपिशव्यांपैकी 50 ते 55 पिशव्या कोणती पूर्व परवानगी किंवा अधिकृत नोंद नसताना बदलापूरमधल्या माया रक्तपेढीमध्ये पाठवण्यात आल्याचा आरोप भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत केला। या प्रकरणी रक्त केंद्राचे प्रमुख हितेश पगार आणि वैद्यकीय सामाजिक अधिकारी भिसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत। त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत। त्या प्रकारानंतर रक्तपिशव्या ट्रॅकिंगसाठी केंद्राच्या सूचनेनुसार एसओपी तयार केली जाईल अशी माहिती किंवा अशी घोषणा आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली आहे। दरम्यान बदलापुरातील माया ब्लड सेंटरला टाळं ठोकलं गेलंय। या ब्लड सेंटरमधील सर्वच डॉक्टर आणि कर्मचारी हे पसार झाल्याची माहिती आहे।